श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 11 जानेवारी 2024, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि यासोबतच या नवीन वर्षात आलेली ही पहिली अमावस्या तिथी सुद्धा आहे. आज सायंकाळी 5:27 अमावस्या समाप्त होणार आहे. त्याआधीच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे. ज्या माझ्या मैत्रिणींनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन चौथ्या गुरुवारीच केलेलं आहे किंवा ज्यांचं उद्यापन काही अडचणीमुळे आज होऊ शकणार नाही, तर त्यांनी पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं तरीही चालेल. त्यासोबतच तुमचा एखादा गुरुवार स्किप झालेला असेल, तो जास्तीचा तुम्हाला पकडायचा असेल, तर पुढचा गुरुवार तुम्ही पकडून त्याच्यानंतर येणाऱ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. तर बघा, आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार तर आहेच, पण त्यासोबतच आज अमावस्या तिथी सुद्धा आलेली आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीची सेवा उपासना करतो, महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत असतो. अगदी त्याच प्रकारे महिन्याला येणारी अमावस्या तिथी जी आहे ती अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते, कारण या दिवशी देवी लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं. म्हणूनच या दिवशी काही उपाय सुद्धा घरामध्ये करायचे असतात. असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीची कमतरता भासणार नाही. एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर दिव्याखाली आपल्याला नेमकी कोणती वस्तू ठेवायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आपल्या घरामध्ये धनाची, संपत्तीची कमतरता भासू नये यासाठी आपण धनाची देवी महालक्ष्मीची सेवा उपासना करतो. तिच्या कृपादृष्टीने आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि तो पैसा स्थिर राहतो ज्यावेळेस आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड नांदते. त्यामुळे महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी हा अतिशय साधा, सोपा पण प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. तर बघा, अमावस्या समाप्ती जी आहे ती सायंकाळी 5:27 होणार आहे. मग मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन तुम्ही याआधी करू शकता किंवा त्यानंतर केलं तरीही चालेल. दिवे लागणीच्या वेळेस केलं तर उत्तमच आहे, कारण दिवे लागणीची वेळ जी आहे ती देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि तुमच्या घरामध्ये येणारी सवाष्ण स्त्री ही देवी लक्ष्मीच्या स्वरूपात तुमच्या घरामध्ये येते, म्हणून तुम्हाला तिचा मान सन्मान करायचा असतो. त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही सायंकाळी 5:27 आधी करू शकता किंवा दिवे लागणीच्या वेळेस करू शकता, हरकत नाही. तर बघा, ज्यांचं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन झालेलं आहे त्यांनी देवघरासमोर हा उपाय केला तरीही चालेल, आणि ज्यांचं उद्यापन झालेलं नाही त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील पूजा मंडणीसमोर हा उपाय करायचा आहे. तर बघा, या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. धातूचा दिवा घेऊ शकता, म्हणजे पितळेचा किंवा तांब्याचा घेऊ शकता, किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल. तर बघा, ज्यांना शक्य आहे त्यांनी कणकेचा दिवा तयार करावा. थोडीशी कणिक घ्यायची, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, मीठ टाकण्याची गरज नाही आणि थोडंसं पाणी घालून याची कणिक मळून घ्यायची. एक दिवा तयार करायचा आहे आणि या दिव्याला उकडायची गरज नाही, तसाच तुम्हाला तो दिवा घ्यायचा आहे. तर बघा, आता जोही दिवा तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला जर शक्य झालं तर शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. ज्यांना शुद्ध गाईचं तूप घालणं शक्य नाही त्यांनी म्हशीचं तूप वापरलं तरी चालेल. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तूप तुम्हाला वापरणं शक्य नसेल तर जेही तेल तुम्ही दिव्यामध्ये घालता ते तुम्ही घालू शकता आणि त्यासोबतच थोडीशी चिमूटभर तुम्हाला हळद घालायची आहे. या तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून घालायची आहे. आणि आता हा दिवा तयार केल्यानंतर या दिव्याखाली ज्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला 5 प्रकारचे धान्य घ्यायचे आहेत. आता या धान्यामध्ये 2 वस्तू तुम्हाला आवर्जून घ्यायच्या आहेत. पहिली वस्तू म्हणजे तुम्हाला अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत, ज्यांना आपण अक्षता सुद्धा म्हणतो. हे तांदूळ घेत असताना तुटलेले फुटलेले घ्यायचे नाहीत, अख्खे अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे तांदूळ हे तुम्हाला घ्यायचेच आहेत. त्यानंतरची जी दुसरी गोष्ट तुम्हाला कंपल्सरी घ्यायची आहे ती म्हणजे हरभरा डाळ. हरभरा डाळ देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हरभरा डाळीमुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्यामुळे ह्या 2 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. यासोबतच इतर 3 वस्तूंमध्ये तुम्ही गहू घेऊ शकता, अख्खी मूग घेऊ शकता, मटकी घेऊ शकता किंवा जीही डाळ तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ती तुम्ही घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे या 5 धान्यांना तुम्हाला दिव्याच्या खाली ठेवायचं आहे. हे धान्य ठेवण्याआधी तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकामध्ये तुम्हाला 4 बिंदू द्यायचे आहेत. स्वस्तिकच्या बाजूला 2-2 उभ्या रेषा आवर्जून काढायच्या आहेत. त्यानंतर त्यावरती आपल्याला
हे 5 धान्य टाकायचं आहे. म्हणजे एक तर मिक्स करून टाकलं तरीही चालेल किंवा तुम्ही वेगवेगळं टाकलं तरीही चालेल. तर बघा हे धान्य टाकल्यानंतर त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. त्या दिव्याला आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि अजून काही वस्तू या दिव्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत. त्या म्हणजे 2 अख्ख्या लवंगा आणि 2 अख्ख्या वेलची आपल्याला घालायच्या आहेत. कारण ह्या 2 वस्तू देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे ह्या 2 वस्तू घालून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जर अख्खे धणे असतील तर हे 7 धणे तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर या दिव्याला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. मनोमन तुमची इच्छा जी आहे ती देवी लक्ष्मी समोर व्यक्त करायची आहे. कारण ही जी सेवा तुम्ही करताय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताच्या समोर करत असाल तर तिथेच तुम्हाला मनोभावे देवी लक्ष्मी समोर प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही या व्रताचं उद्यापन केलेलं असेल तर तुम्ही देवघरासमोर हा उपाय करायचा आहे. तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं उद्यापन तुम्हाला दिवे लागण्याच्या वेळेस करता आलं तर उत्तमच आहे. कारण ती वेळ सुद्धा देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे. आणि सांगितल्याप्रमाणे घरात येणारी सवाष्ण स्त्री ही देवी लक्ष्मीच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळे हा उपाय सुद्धा तुम्हाला दिवे लागणीच्या नंतर करायचा आहे. तर बघा धनाची देवी लक्ष्मी समोर आपण हा उपाय करत आहोत. या उपायामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्तीची कमतरता भासणार नाही. वर्षभर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील एवढा हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा. तर बघा संध्याकाळी आपण हा उपाय केलेला आहे. रात्रभर आपल्याला तो दिवा तिथेच पूजा मांडणी समोर ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, आता जोही तुम्ही दिवा घेतलेला असेल, जर तुम्ही कणकेचा घेतलेला असेल तर तो एखाद्या झाडाखाली ठेवून द्या, जेणेकरून मुंग्या वगैरे तो दिवा खाऊन घेतील. आणि जर तुम्ही मातीचा किंवा इतर धातूचा दिवा वापरलेला असेल तर तो स्वच्छ धुवून परत तुम्ही दुसऱ्या उपायासाठी वापरू शकता. आता त्यानंतर याच्या खाली घेतलेलं धान्य तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा हे जे धान्य आहे ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता, जेणेकरून तिथे येऊन मुंग्या, कीटक वगैरे हे धान्य खाऊन घेतील. अशा प्रकारे तुम्हाला हे धान्य जे आहे ते विसर्जित करायचं आहे. बघा यावरती आपण सेवा केलेली आहे, त्यामुळे हे निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं नाही. पण पक्ष्यांनी खाल्ल्यामुळे सुद्धा तुमची सेवा ही देवापर्यंत पोहोचते. त्यामुळे निश्चितपणे हा उपाय तुम्ही करून बघा. या उपायामुळे तुमच्या घरामध्ये ज्याही समस्या असतील त्या हळूहळू नाहीशा होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे. तुमचा मासिक धर्म असेल, सुतक पडलेला असेल तर हा उपाय करता येणार नाही. पण मासिक धर्मामध्ये इतर सदस्यांकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.